सध्या ना सोशल मीडिया आणि टीव्हीवर आणि सगळीचकडे चर्चा आहे ती म्हणजे अण्णा आणि शेवंताची. अर्थात रात्रीचं खेळ चाले ही मालिका तुमचं पुन्हा एकदा मनोरंजन करते आणि यातलं अण्णांचं जे कॅरेक्टर आहे ते पूर्ण पद्धतीनं तुम्हाला या भागातून म्हणजे प्रिक्वल मधून बघायला मिळते. आणि अण्णा कोण तर अभिनेता माधव अभ्यंकर ही भूमिका साकारतायत या मालिकेमध्ये. आणि याच निमित्तानं या मालिकेच्या निमित्तानं आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. एक्सक्लुझिव्ह गप्पा होणार आहेत. खूप खूप स्वागत आहे सामटीवर. खरं तर चला हवा उद्याच्या सेटवर आलेला आहात आणि ती विनोदवीर मंडळी जी आहे खास तुमच्यासाठी ऍक्ट सादर करतील. मात्र सध्या सगळीकडे अण्णा आणि शेवंताची चर्चा आहे. म्हणजे तुम्हाला तुम्हाला कानावर देखील काही काही गोष्टी ऐकायला येत असतील. त्यापैकी एखादी काय प्रतिक्रिया येतात कशा पद्धतीनं? त्यातली एक महत्वाची म्हणजे जर शेवंत इतकी छान असेल तर प्रत्येकाला अण्णा व्हायचं आहे आता. खरं म्हणजे जो तो अण्णा व्हायला बघतोय कारण शेवंत खूप छान आहे म्हणून. पण अण्णासारखं त्यांनी होऊ नये कारण अण्णा शेवंतापुरताच जरा गोड आहे, बाकी तो फार तिखट आहे. त्यामुळे त्यांनी शक्यतो अण्णा होऊ नये लोकांनी. जो मी करतोय तेवढंच पुरे. बरं, म्हणजे काही जोक देखील क्रिएट केले जातात. म्हणजे तुमचे फोटो आणि ते प्रचंड प्रतिसाद मिळतोय. तर ते तुम्ही बघितलेत? मीम्स वगैरे तयार केले जातात? मीम्स खूप बघितले मी. मला रोज काहीतरी एक 20-25 तरी मीम्स येत असतात. त्याच्यात ते अण्णा हजारे उपाशी आणि इकडे अण्णा नाईक तुपाशी वगैरे असा पण आला. त्याच्यावर चांगल्या बऱ्या दोन्ही प्रतिक्रिया लोकांच्या आल्या. काही लोक म्हणाले की हे अशी कंपॅरिझन बरोबर नाही वगैरे, पण इट्स फन. म्हणजे याच्यात काही कोणाचा अवमान करण्याचा उद्देश नाहीये. तरी मी अनेक लोकांना त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली की सॉरी, म्हणजे मी माझ्याकडनं सॉरी म्हणतो, पण ही मीम्स काय आम्ही तयार केलेली नाही आहेत. या कोणीतरी करतं आणि ते पोस्ट करतात. आमच्याकडे येतं, आम्ही ते फॉरवर्ड करतो. पण मजा येते. एक वेगळीच गंमत चालू आहे सध्या. या देखील चर्चा झाल्या की ही भाषा जी आहे ती तुम्ही किंवा शिकण्याचा किंवा या भूमिकेसाठी त्या गोष्टीचा प्रयत्न केला किंवा ती करून घेतली आत्मसात. तर ते कसं? भाषे म्हणजे हा खूप छान प्रश्न आहे आणि मला ते त्याच्याबद्दल उत्तर द्यायला आवडेल नक्कीच. की वजन कमी करणं एक वेळ ठीक आहे, पण एखादी भाषा काही महिन्यातच, म्हणजे किती 1.5 महिना मला मिळाला असेल. पण निर्माते आणि दिग्दर्शकांनी एक सूचना केली की तुम्ही मालवणी नाटकं बघा किंवा बघण्यापेक्षा रादर ऐका ती. सतत ते मालवणी कानावर पडू देत, त्यांनी सोपं जाईल तुम्हाला. आणि मी ते तंतोतंत पाळलं. मी ड्राईव्ह करत असताना, घरात असताना, जिथे असेल तिथे मी कानाला ते आपलं मालवणी ऐकत असो. आणि त्यामध्ये मला एक अतिशय चांगलं नाटक ऐकायला बघायला मिळालं. ते म्हणजे लीलाधर कांबळींचं येवा कोकण आपलाच असं नावाचं. आता लीलाधर कांबळींचं मी इनडायरेक्टली खूप आभारी आहे. का तर त्या नाटकामध्ये त्यांनी जी मध्यवर्ती भूमिका आहे त्यांची, ते इतकं सुंदर आणि स्वच्छ मालवणी बोलतात लीलाधर कांबळे. मी इतर लोकांचे पण मालवणी ऐकलं, पण ते कळत नाही फारसं. म्हणजे काय माहीत नाही मला. पण ते कांबळींचं, लीलाधर कांबळींचं मला इतकं स्पष्ट आणि स्वच्छ, तर त्यांना मी धन्यवाद देतो की रादर मी एकलव्यासारखं त्यांच्याकडनं ते मालवणी शिकलो. आणि ऑन सेट ही लहान मुलं जी आता आहेत ना, यांच्याकडनं सुद्धा मी धडे घेतलेले कारण ते सुंदर मालवणी बोलतात. आणि अजून तिथले तातू आहेत किंवा आता नाना आहेत, ही मंडळी पण मला खूप मदत करतात. आणि आता मला ते थोडंसं सोपं जायला लागलं. म्हणजे पूर्वी असं व्हायचं ना की मी सकाळपासून ते स्क्रिप्ट घेऊन बसायचो आणि जीभच वळायची नाही. पण आता तसं होत नाही. आता जरा सोपं जायला लागलं. आणि ही भूमिका साकारत असताना मला असं वाटतं आतापर्यंत विविध केलेली कामं ती प्रेक्षकांनी बघितलेली आहेत. मात्र हे केलेलं काम जे आहे, आता तुम्ही एखाद्या ठिकाणी जातात तेव्हा तिथे वेगळ्या प्रतिक्रिया जाणवते त्या सगळ्या गोष्टी? अगदीच जाणवते. कारण मी माइल्ड कामं भरपूर केलेली आहेत. म्हणजे सोशिक किंवा अतिशय चांगला आजोबा, चांगला बाप, किंवा मी घाशीरामसारखं नाटक करतो, घाशीराम कोतवालसारखं. पण त्याच्यात नाना जो आहे तो वेगळा आहे. म्हणजे तो पण श्रूड आहे, कनिंग आहे, तो पॉलिटिकल माणूस आहे त्याच्यात. पण तो एवढा नाही आहे. म्हणजे अण्णा हा फारच आहे. म्हणजे मग मला कुठेतरी सखाराम बाइंडरला सखाराम किंवा तुंबाडचे खोत मधल्या तुंबाड ते खोत, तर हे असं कुठेतरी जवळ जाणार. पण हा त्याच्याही वरती आहे हे नंतर लक्षात आलं. आणि मग लोकांच्या प्रतिक्रिया येतात, म्हणजे बऱ्या वाईट आहेत. बऱ्या वाईट म्हणजे कशा की राग येतो खूप तुमचा, हो किती हलकट आहात तुम्ही, नालायक आहात, हो म्हणजे तुमचा गळा आवळावा, तुमचं तळपट व्हावं वगैरे असं. आणि लगेच दुसऱ्या बाजूला म्हणतात की नाही पण खूप छान आणि तुमची एंट्री कधी होतीये अशी मी वाट बघत असतो. कारण तुम्ही आल्यानंतर काहीतरी सेन्सेशनल घडतं असं त्यांना वाटतं प्रेक्षकांना. बरं, म्हणजे खरं तर खलनायक असा असावा ज्याला बघून चीड यावी आणि ती चीड येते प्रेक्षकांना आणि म्हणूनच ते कॅरेक्टर पसंत. हो. आणि शेवंताची, अण्णा तर होतेच, मात्र शेवंताची एंट्री झाल्यानंतर आणखी चर्चा झाली. अपूर्वासोबत कसं राहत आहे बॉन्डिंग सध्या? अतिशय छान. मी पूर्वी कधी तिला भेटलेलं नव्हतं, बघितलेलं पण नव्हतं प्रत्यक्षात. पण जेव्हा आम्ही पहिल्यांदा ऑन सेट भेटलो
तेव्हा रादर तिच्याकडनंच अशी एक प्रतिक्रिया आली की अरे बापरे, आता यांच्याबरोबर काम करायचंय, जरा रागीट वाटतायत हे, किंवा म्हणजे प्रथम दर्शनी मी थोडासा असा रागीट किंवा असं वाटतो, पण नंतर जेव्हा मी माझ्या कोपरखळ्या सुरू केल्या, जरा चावटपणा सुरू केला सेटवरचा, तर तिने लक्षात आलं की अरे नाही, हे जरा बरे दिसत आहेत हे. तुम्हाला अण्णा म्हणून आम्ही मालिकेत बघतो, मात्र भेटल्यावर अगदीच फार कूल असं म्हणता येईल, कारण त्यांच्या टी शर्टवर रॉयल कारभार वगैरे असं काहीतरी आहे, जे सध्या आपण बरेच टी शर्ट्स घालतो. तर तुम्हाला अशी आवड आहे का, म्हणजे जस्ट जनरल? मला आवड आहेच, पण मला हा गिफ्ट आलेला आहे आणि माझ्याच एका को आर्टिस्टकडनं आलाय. म्हणजे याच्यात भिवरीचं काम करणारी जी आहे ना, तिने मला दिले, की तिचं नेहमी म्हणणं असतं की सर तुमचं सगळं रॉयल असतं वगैरे, म्हणजे एकंदरीत वागणं वगैरे. तर तिने ते असं काही मला वाटत नाही स्वतःला, पण तिने मग मला हा असं टी शर्ट दिला की हा तुम्हाला शोभेल. तिने शोधला तो आणि मला हा गिफ्ट केला तिने. अण्णा जे आहेत ना, ते ऑफ स्क्रीन किती रॉयल आहेत ते कळालेलं आहे. खूप खूप धन्यवाद आमच्याशी निवांत वेळ काढून तुम्ही बोललात, आणि आतापर्यंत प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळतं या मालिकेला, आणि तुमच्या कॅरेक्टरला देखील हे असं सतत मिळत राहो. आणि जे चाहते, जे प्रेक्षक ही मालिका फॉलो करतात, तुम्हाला फॉलो करतात, त्यांना काही सांगायचंय साम टीव्हीच्या माध्यमातून? नक्की. मी पहिल्यांदा साम टीव्हीचे आभार मानतो की त्यांनी हा इंटरव्ह्यू माझा घेतला, आणि प्रेक्षकांना सांगेन की बघत राहा ही मालिका, अजून खूप तुम्हाला धमाल बघायला मिळणार आहे. त्यामुळे मी आता काही सांगत नाहीये, पण जरूर बघत राहा. थँक्यू. आणि आता मालिकेत पुढे काय ट्विस्ट आणि टर्न्स येतील, त्यासाठी तुम्हाला मालिकेचे पुढचे भाग बघणं खरं तर गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाशसह मी प्रेरणा जंगम, साम टीव्ही मुंबई.